Run it up, check the scope, money talk, money more. Yeah, main crew say they weed it, kicking down the door. Run it up, check the scope, money talk, money more. What? Main crew say they with it, kicking down the door. Let's go. And it's the whole lane when I'm driving the machine. True vision, big dream, kingpin of the scene. King, they be talking on the net, I just count the green. Cash. From a phantom to a ghost, you know what I mean. Yeah. नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण आहोत ऋषिकेश ब्लॉगरवर. आज आपण बनवणार गावी बघा, थंडगार हवा, हिरवीगार हवा. आपण आलो आहोत. मग आपण आज प्लॅन केलेला आहे भात बनवण्याचा. आज ऋषिकेश ब्लॉगरचा इंट्रो मी दिला आहे. खतरनाक गाईज. स्टार्टिंग आपल्या भावाने केलंय, तर आज आम्ही स्पेशल गावाला आलोय, भात करणार आहे. काका आहेत, काका असल्यानंतर मग आम्ही स्पेशली भात बनवतो. आता आम्ही सामान घ्यायला आलोय, काका तिकडे ताक घ्यायला गेलेत. तर मग आपण तुम्ही पुढे बघा, मजा येईल. घरी आम्ही भात बनवणार, रेसिपी पण तुम्हाला सांगणार आहे. चला मजा येईल. आणि भावाने आपला इंट्रो केलाय, खूप यूट्यूब बघतो, तर आज आपण यूट्यूबवर त्याला घेतलाय. तुम्ही बघू शकता आमचे शेफ प्रदीप यादव आता सध्या बटाटा कापताना. तेच तुम्हाला रेसिपी सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. आम्ही फक्त खायचं काम करणार आणि शूट करायचं काम करणार आहे. हा एक खाणार आहे श्री शेठ, नाव सांगा तुमचं. आणि हा आपला ब्लॉग बनवणारा, सुरुवात करणारा, नाव काय? रजत प्रदीप यादव. ऋषिकेश यादव. सगळे आम्ही भाऊ आहेत, मजा करणार आहे. आमचे शेफ, आमचे ऋतू साहेबांनी टॅमॅटो आणलाय, आता आम्ही खाणार आहे. त्यांचं नाव पण ऋतू यादव आहे, कारण की रितेश सगळ्यांचा लाडका नाही असं आम्ही बोलू नाही शकत, आम्ही पण लाडके. तर आम्ही साल न काढता खाणार आहे, कारण की आम्ही सगळे भावंदर नाही. तर आता आम्ही आमच्या शेड्यात लाकडं आल्यात घ्यायला. तिकडून लाकडं नाही पाहिजे जंगलात, शेड स्पेशल लाकडं. आमच्याकडे वर्षभराचा साठा आहे, गॅस संपला तरी टेन्शन नाही. तिथे शेणी पण आहेत ना काका, या साईडला पण आहे, इथे पण आहे. आता काकांनी घेतले. चला तर हे आमचं घर आहे. तर आम्ही प्लॅन केलं त्या साईडला एकदम लांब जायचं, पण खूपच लेट झाला, कारण की वरती पत्र्याचं काम पण करतायत, तर तिकडे टाईम लागला. म्हणून आम्ही इथेच, ही चूल आहे, इथेच काम 25 करायचं ठरवलं. हे टोप घे, टोप आण. वाटीत काय आहे? वाटीत ठेवून खोबरा आणले जरा, बघू कसं आहे, दाखव टेस्ट. जरा हे बघा टाइमपास काय. बघा वरती काम चालू आहे, तात्या इथे आहेत, पप्पा इथे आहेत. 9 वाजलेत तरी काम चालू आहे त्यांचं. चलो, मग तिकडे नेलं पाहिजे होतं काय रेला, रानात नेला पाहिजे होता. थोडं अजून 7 वाजता असताना मग रानातच गेलो असतो. खूपच लेट झाला ना. सिटी जरा जा ऋतू. तर मित्रांनो फायनली चूल पेटले. शेफ आणि शेफने ही पेटवलेली चूल. तर मित्रांनो फायनली आमची चूल जोरात चालू झालंय, म्हणजे पेटलंय. त्यावर त्यात आम्ही टोप पण ठेवला. इकडे बिर्याणी लावलं नाही मात. आता चला. तर आता मित्रांनो लाईट दाखव रे, टॉर्च नाही. तर मित्रांनो आता मस्त चूल वगैरे पेटले, त्यावर टोप ठेवला गरम व्हायला. आतमध्ये लया दिल्यात तळायला, कारण की इथे टाईम होईल म्हणून. आता इथे भाताची रेसिपी फटाफट आम्ही तुम्हाला दाखवू, काय काय त्यात टाकतो, काय काय कसा बनवतो. आम्ही राईस घेतला आहे, जिरा राईस घेतला आहे. अशी पुढे काय काय आम्ही घेतलं आहे ते तुम्हाला सांगत जाऊ. मजा येईल बघा. तुमचा भाऊ बघा कसा बघतोय, मजेत. खूप यूट्यूब बघतो. चला. तर मित्रांनो हे सगळं सामान आहे, परत हे पण वाटणे आहेत. आता
तेल टाकायचं चालू आहे. हम्म. ते लागेल हं, सांभाळून. जारा जारा एक कांदा टाकायचा ना चिरून. तर आता तेल कडलंय का नाही बघतोय काका. जीभ लावायची का मग? एवढं बस कर. आता हे तुम्ही शेफ आहे तुम्हाला माहिती आहे. जरासं बस बस बस. तळण तर ती लोक तळतात. तर मित्रांनो आता तळण आमचं रेडी झालंय. काका आता इथे भात बनवतील, आम्ही तळण खाणार सगळेजण. बनवण्याला काय भेटत नाही, हे सगळं सामान आहे जे भातात जाणार आहे आणि त्याच्यामुळे टेस्ट येणार आहे. आमचा भाऊ बघा आपल्याला ब्लॉग बनवायला केवढी मदत करतो. तर मित्रांनो हा आमचा स्पेशल आयटम. हा मिरची काढ. चुकीची गोष्ट आलेली. तर भात बनवताना हे कधी पण खायचं असतं टाइमपाससाठी. बनवणारा नाही बघणारा. हे सगळे खाणारे आहेत, मी पण खाणार आहे. आता आम्ही हे खातो टाइमपास. एकदम क्लास. गाय बघा हे लह्या बोलतात त्याला. लह्या खातोय आम्ही नायलॉनच्या. नायलॉनच्या. लायनन असू दे लायनन. नायलॉन. लायनन त्याच्यामध्ये मध्ये शेंगदाणे पण आहेत. हा मध्ये मध्ये हा. आणि इकडे छोटी आजूबाजूला नाही. आणि ते दोन छोटे बाबू आमच्या बाजूला राहतात ते. चला काका काय काय टाकायचं सांगा. बटाटा. तर मित्रांनो आता पहिले काका बटाटा टाकतात एक एक पदार्थ त्यात फ्राय होण्यासाठी. आम्ही तेल पहिले टाकलेलं होतं. तर थोडे शेंगदाणे पण टेस्ट येण्यासाठी. हे सगळं आम्ही सामान एकत्र घेतलं आहे कारण कोण काय म्हणजे कुठली वस्तू विसरण्यासाठी. आता खोबरं टाकतायत, वल्ल खोबरं. तर आख्या भाताचा मेन मसाला आम्ही आणलेला आहे. मेन मसाला आमचा सर्वात स्पेशल मसाला. त्याला बनवायला आम्हाला 4 दिवस लागले. 4 दिवस कष्ट खूप लागलेत. प्लस तिखट बनवायचं का? आपलं नॉर्मल खाणार तिखट तर खातातच ना. एवढं तिकड नव्हतं. आमचा हा स्पेशल मसाला आहे. यासाठी 4 दिवस मेहनत करावी लागते आणि 5 तास तिकडे ह्याच्याकडे बसायला लागतं जो कुटतो त्याच्याकडं. काय बोलतात काका त्याला? आणि डंकावरती 5-6 तास बसावं लागतं. आणि तब्बल 1 तास आम्ही रडलोय त्याच्यात. आणि तब्बल 1 तास रडलोय. राईस तांदूळ आणजा त्या ह्याच्यातून. तिकडे पिशवीत ठेवल्यात बघ. लवकर आण ते. तर मित्रांनो आता मसाला वगैरे सगळं टाकला. टेस्ट टाकलाय. हा लसूण पेस्ट आहे, परत हिरवा वाटाणा आणि हा अख्खा बटाटा कोणाच्या नशिबात येईल तो. आणि आता सगळं हे फ्राय करून घेणार आपले शेफ. आणि आमचं सर्वात स्पेशल जिरा राईस. हे नुसता राईस आहे, काय जिरा नाही आहेत. जिरा राईस आहे हो. नुसता राईस. जिरा राईस आहे. राईस आहे. तांदळाचं नाव आहे रे. होय. तर मित्रांनो भाताचं नाव आहे ते. नाहीतर वाटण टाकत आहे. आता वाटाणा सगळा जेवढा आणलाय तेवढा फ्रीजरवाला आणलेला ना. फ्रीजरवाला वाटाणा आणलेला. तर आमचे छोटे ब्लॉगर मित्रांनो आम्हाला भात करताना गमत नव्हतं म्हणून आम्ही बघा कसं आहे बघा. सुट्टीत नाही बघा, सुट्टीत नाही. नुसतं खात राहा आणि पित राहा. सॉरी खातच राहा. आमचा हा छोटा ब्लॉगर, मोठा ब्लॉगरचा छोटा भाऊ. मोठा ब्लॉगरचा छोटा भाऊ. हे यज्ञ काहीतरी तुझ्या तू पण 2 शब्द बोल ना. गाईज हा व्हिडिओ मस्त बनवतो. ह्याच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अजून 2 शब्द अजून अजून कमेंट करा. share खायला करा खायला सगळ्यांना. खायला भात नको का? तांदूळ आम्ही पूर्ण आणलेस ना? तांदूळ आणले ती काढली नाहीस ना? बारीक आजी, चटणी, मीठ आणि एक आपल्या चटणीबद्दल स्पेशल काहीतरी सांग. आपल्या चटणीची स्पेशालिटी तर सांग, कशी लागते आपली चटणी. ही आम्ही चटणी स्वतः घरी बनवतो. आमचा भाऊ कोरडा अशीच चटणी खातो एकदम क्लास मध्ये. 4 दिवस कष्ट करून बनवतो. 4 दिवस कष्ट करून चटणी बनवतो.
चला आता ही रेसिपी बनते. तुम्हाला परत कंटिन्यू असं अपडेट देत राहीन. तर मित्रांनो तुम्हाला असंच अपडेट देत राहीन कंटिन्यू लेवलला का काय काय होते ते. मजा येते आणि टेस्ट कशी लागते ते पण तुम्हाला सांगू. आता फ्राय वगैरे करून घेतात काका. नंतर तांदूळ टाकताना आम्ही तुम्हाला दाखवू. तर बघा एकदम कसं वाटते चटणी बोलते भाई. तर आता मसाला आणि सगळं आता नीट एकदम शिजलंय. आता त्यात ते जारमधलं पाणी जाणार. काय बघा संभाव ना. पाणी कसं काय टाकायचं अंदाज शेफ? 1.5 किलोला तांदूळ बघायचा अगोदर. आणि त्याच्यावर पाणी का? तर आम्ही 1.5 किलो तांदूळ घेतलाय. त्याच्यावर 40% पाणी टाकलंय. म्हणजे टोप जेवढी साईज आहे तेवढी. आमचं तर टोपाची साईज एवढी आहे. आणि माणसं आम्ही आहेत. जे बनवताना मसाला अगोदर टाकतात पण मसाला हा नंतर टाकायचा. कधी पण लक्षात ठेवायचं हा मसाला नंतर भातात एक जीव होतो आणि चव येतो. तर आमच्या शेफने कधी तुम्हाला नवीन शिकवलंय. हा ताजमहल मधून ऑफर आलेली पण एक्सेप्ट नाही केली. आणि हा मसाला परत भातात एक नंबर लागतो, उडून जात नाही. भारतीय मसाला. अंदाज बघ मगाशी मी थांब. राहून दे असू दे चालेल. अर्धी वाटी आहे तर हा. मोठं मीठ असल्या कारणानं आपल्याला एक गोलका तरी एक टाकावं लागणार आहे. गावातल्या माणसांनाच करणार, जे शहरातले त्यांना नाही काढायचं. थोडंसं नॉर्मली एवढंच का करताय पप्पा? काय एवढंच? एवढं जास्त मीठ टाकलं तुम्ही. अरे आता हे छोटे शेफ मोठ्या शेफला शिकवतायत का कसं काय केलं पाहिजे होतं. मग शेपची चुकी करते ती. तर मित्रांनो आपण थोडं काय ते सामान आणायला गेलेलो म्हणून थोडा उशीर झाला आणि तांदूळ टाकताना दाखवताना आला. तर तांदूळ टाकलाय. आता तो उबेल मस्त की गरम होईल फुगेल मग आपल्यासारखा. कमेंट मध्ये सांगा आम्हाला भातामध्ये पाणी कमी पडले का जास्त पडले म्हणजे आम्हाला टाकायला. तोपर्यंत म्हणजे आमच्या पोटात जाऊन बाहेर पडेल. ए जेवण कॅमेरा क्वालिटी आहे रे चांगली. हाय तर इथं आपण कांदा कापत आहोत. हा ये बाग बरोबर आहे. असाच कांदा पाहिजे आपल्याला. बस काय बस. तर मित्रांनो आता आमचा भात फुल अँड फायनल रेडी झालाय. वृक्षात थोडा फुल आहे मस्त. आता आम्ही सगळे इथे बसलेले सगळे खाणार हा भात. पण मला पण दाखव. हे बघा हा तेव्हाच बोलो ब्राईटनेस कमी आहे माझ्यात. आता आम्ही हो खाणार. चला डिश आणा. तर मित्रांनो आमचा भात रेडी झालाय. आता आम्हाला कसं आहे नियोजन. वाफा तर बघा. हा खमंग वास सुटला. आमचा भाऊ बोलतोय. बघा आमच्या साहेबांची स्पेशल. अरे खावा आमच्या साहेबा अंग प्रमाणच खाता या. शर्ट घाल. लाईक सबस्क्राईब. मित्रांनो आमचं नियोजन झालंय. कसं क्लास वाटते एकदम. आमचे काका पण आल्यात पण ते खाणार नाही बाहेरूनच खाऊन आल्यात. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि मला बघायचं असेल तर लाईक सबस्क्राईब करा. ऋषिकेश एडिटर 45. तर चला आता मित्रांनो आपण खायला सुरुवात करूया. लिंबू गावचा लिंबू कोणाला पाहिजे मांडलाच पाहिजे बाबा. कुठला भात होता? अरे एक नंबर केलेली बिर्याणी चेर केला. ही इसनी वाटलं काय माहितीये का मटण जायचं ते टाकलेलं काय माहितीये का सोयाबीनचा. तर मित्रांनो एकदम क्लास लागतो. नको सोयाबीन ते चिकन सगळं दिसतं. प्रोटीन असतं ते खायचं असतं तुम्हाला. आम्ही सोयाबीनची भाजी खातो, भातात नाही टाकत. मित्रांनो नियोजन एकदम जोरात झालंय. हो काका बिर्याणी खाऊन आल्यात. आम्ही भात खातोय. मी हा पण बिर्याणी खाऊन आलाय. पुलाव खातोय आपण. आम्ही पुलाव आणि त्यासोबत दही. ॲडव्हर्टायझिंग नाही. चला मस्त लागते. व्हिडिओ जर असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
असाच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू लेवलला बघायला भेटतील. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.